विशाळगडावर साजरा होणाऱ्या उरुसाला प्रशासनाकडून परवानगी नाहीये। मात्र सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात भाविक आणि पर्यटक या ठिकाणी दाखल होत आहेत आणि प्रशासनाच्या नियमांचं आम्ही पालन करू अशी दर्गा ट्रस्टच्या अध्यक्षांनी माहिती दिली। न्यायालयाने दिलेल्या परवानगीनुसार विशाळगडावर कुर्बानी आहे। कुर्बानीसाठी पत्र्याद्वारे बंदिस्त स्टॉलर बनवण्यात आलाय। स्टॉलर ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तसंच शासकीय अधिकारी सुद्धा तैनात आहेत। कोल्हापुरातल्या किल्ले विशाळगड या ठिकाणी आज 8 जून पासून 12 जून पर्यंत उरूस जो आहे तो साजरा होणार होता। मात्र या उरुसाला कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारलेली आहे। एकीकडे ही परवानगी नाकारली असली तरी दुसरीकडे मोठ्या प्रमाणात आज सकाळपासूनच भाविक आणि पर्यटक जे आहेत ते किल्ले विशाळगडावरती दाखल झालेले आहेत। एकीकडे हा उरूस साजरा न करण्याची त्या ठिकाणी सूचना असली तरी दुसरीकडे कुर्बानी देण्यासाठी मात्र न्यायालयानं परवानगी दिलेली आहे आणि त्या न्यायालयाच्या परवानगीनुसार याच किल्ले विशाळगडाच्या माझ्या मागे दिसणाऱ्या स्लॉटर हाऊस या ठिकाणी कुर्बानी देण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। इथं काही भाविक देखील आहेत आणि इथले स्थानिक नागरिक देखील आहेत ज्यांच्या माध्यमातून या स्लॉटरच्या ठिकाणी कुर्बानी जी आहे ती दिली जाणार आहे। 12 तारखेपर्यंत खरं तर याला परवानगी आहे आणि त्यानुसारच या किल्ले विशाळगडावरील पर्यटक जे आहेत आणि काही स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडून ही कुर्बानी जी आहे ती दिली जाणार आहे। आपण ही सगळी दृश्य पाहतोय विशाळगडावरती ज्या ठिकाणी हे तात्पुरत्या स्वरूपात बनवण्यात आलेलं स्लॉटर हाऊस आहे आणि त्याला पूर्णपणे पत्रे आणि नेट लावून बंदिस्त केलेलं आहे। खरं तर ही सगळी पार्श्वभूमी असली तरी दुसरीकडे मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी संघटनांकडून याला परवानगी देण्यात येऊ नये अशा पद्धतीनं आंदोलन झाली होती, मागणी देखील त्या स्वरूपाची होती। मात्र इथल्या स्थानिकांनी केवळ आम्हाला ईद आणि इतर उरसाच्या दिवशी 5 दिवस आम्हाला ही परवानगी देण्यात यावी यासाठी विनंती केली होती आणि त्यानुसारच न्यायालयानं देखील याला परवानगी दिलेली आहे। आजपासून पुढचे 3 ते 4 दिवस या ठिकाणी कुर्बानी जी ती दिली जाणार आहे। पुढच्या काळामध्ये हे सगळं प्रकरण कशा पद्धतीनं प्रशासन जे आहे ते हाताळणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, विशाळगड, कोल्हापूर।